घोकावया अक्षर मज नाही अधिकार, असं जगद्गुरु जगतवंद्य तुकोबारायांना म्हणावं लागलं. कोणत्या तुकोबारायांना? जे महाजनाच्या घरात जन्माला आलेले होते, जे या महाराष्ट्रातल्या एकूण मोठ्या समुदायात मोठ्या जातीत जन्माला आले होते. मराठ्याच्या कुणब्याच्या घरात जन्माला आलेल्या तुकोबारायांना जर आम्हाला बोलण्याचे लिहिण्याचे अधिकार नाही ते म्हणावं लागत असेल तर इतरांचे काय हाल असतील. तुकोबारायांचा गाथा पाण्यात बुडवला हे सगळ्यांना जगजाहीर आहे. आणि म्हणून संतांच्या बोलण्यावर अभिव्यक्तीवर या देशात कडेकोटपणे पहारे बसवण्यात आले होते. आणि हा पहारा उठवला आर्टिकल 19च्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकरांनी आर्टिकल 19 दिलं आणि जगद्गुरु जगतवंद्य तुकोबारायांच्या एकूण अपमानाचा बदला घेतला. काय सांगतं आर्टिकल 19? तर तुम्हाला कोणत्याही क्षेत्रातलं अभिव्यक्ती स्वातंत्र्य असेल, बोलण्याचं लिहिण्याचं मुक्त संचार करण्याचं संघटन उभं करण्याचं आणि तुम्हाला मुक्तपणे या देशामध्ये वावरण्याचं स्वातंत्र्य असेल. अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रूपाने खऱ्या अर्थाने आर्टिकल 19च्या रूपाने खऱ्या अर्थाने तुकाराम महाराजांना न्याय मिळाला. भारतीय संविधानाचा विजय असो.